गुन्हेगारीवर अंकुश ठेवणं, अवैध व्यवसाय रोखणं, गुन्हेगारांना शिक्षा होईपर्यंत पुरावे जतन करणं, फॉरेन्सिक व्हॅन ई साक्षीचा वापर करणं, नागरिकांना चांगली वागणूक देणं या जबाबदाऱ्यांची जाणीव आज कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक निखिल गुप्ता यांनी कोल्हापूर परिक्षेत्रातील पोलीस अधीक्षकांना करून दिली। दरम्यान त्यांनी करवीर पोलीस ठाण्याला भेट देऊन दैनंदिन कामकाज, शिस्त, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा याविषयी माहिती घेतली। कोल्हापूर परिक्षेत्रात गुन्हेगारी वाढत चालली आहे, त्यावर अंकुश प्रस्थापित करणं, अवैध व्यवसाय रोखणं यासोबतच नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न करणं या अनुषंगानं आज कायदा सुव्यवस्था विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक निखिल गुप्ता यांनी कोल्हापूर परिक्षेत्रातील पोलीस अधीक्षकांच्या बैठकीचं आयोजन केलं होतं। या बैठकीदरम्यान त्यांनी व्हीसीद्वारे आणि प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, साताऱ्याचे अधीक्षक तुषार दोशी, कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांच्याशी संवाद साधला। वाढती गुन्हेगारी रोखणं, गुन्हेगारांना शिक्षेपर्यंत नेण्यासाठी पुरावे जतन करणं, फॉरेन्सिक व्हॅनचा वापर करणं, गुन्हे दाखल करताना ई साक्ष नोंदवणं महत्त्वपूर्ण असल्याचं त्यांनी सांगितलं। यासोबतच पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांशी सौहार्दाची वागणूक अपेक्षित असल्याचं स्पष्ट केलं। यात्रा, जत्रा, सण, समारंभ, निवडणुका दरम्यान केलेल्या उपाययोजनांची त्यांनी माहिती घेतली। बंदोबस्त आणि वाहतूक नियोजनाबाबत त्यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या। दरम्यान त्यांनी करवीर पोलीस ठाण्याला भेट दिली। पोलीस ठाण्याचं दैनंदिन कामकाज, तिथली शिस्त, नागरिकांना दिली जाणारी वागणूक, सेवा सुविधा, परिसराची आणि कार्यस्थळाची स्वच्छता याचा आढावा घेतला। तसंच प्रभारी अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना देखील केल्या। शासन आदेशाची अंमलबजावणी, नवनवीन कायद्यांच्या अंमलबजावणी त्रुटी राहू नयेत या संदर्भात त्यांनी सूचना केल्या।